की आम्ही 635 स्क्वेअर फुटाने टेंडर बोलवू. जर विकासक 635 फुटांनी आला तर आम्हाला अडचण नाही आहे. पण समजा 635 फुटाने तो आला नाही तर जो ओरिजिनल प्लॅन आहे 600 फुटाचा तेवढी आम्ही देऊ आणि त्यानुसार आपण टेंडर काढू. आता आपण बरेच वेळा ट्राय या संदर्भात केलेला आहे. आपल्याकडे जे काही विकासक येत आहेत त्या विकासकांचं सातत्याने हे मत आहे की 600 स्क्वेअर फुटापर्यंत ते फिजिबल होतं, त्याच्यावर फिजिबल होत नाही. तथापि आपणही काही मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत. पुन्हा एकदा हे तपासून बघण्यात येईल. काही गोष्टी इकडच्या कमी करून काही गोष्टी इकडच्या कमी करून या संदर्भात फार चांगले विकासक आले आहेत. म्हणजे आपण जर ज्या लोकांनी इंटेंट दाखवला ते बघितले तर देशातले नामांकित विकासक आले आहेत. पण त्यांचं मत होतं की तुम्ही 600 635 चाललात ते आम्हाला फिजिबल होत नाहीये. तर त्या दृष्टीने एकदा सगळ्यांची चर्चा करून याच्या कंडिशन्स ज्या आहेत त्या आम्ही रिफ्रेश करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा नव्याने आपण त्याचं टेंडर काढू, जेणेकरून हे जे आलेले विकासक आहेत हे विकासक त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मदत करतील. करू सुरू रिप्लाय. माननीय मुख्यमंत्री महाराज, उद्या आपण महिला दिवस साजरा करतोय. म्हणजे आज आपण सभागृहात करतोय पण खरं 8 मार्च हा महिला दिवस आहे. अध्यक्ष महाराज, समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावर पहिल्या दिवशीपासूनच म्हणजे आपल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच बेमुदत उपोषण सुरू आहे. अंगणवाडी मदतनीस आणि शिक्षकांचंही बेमुदत उपोषण चालू आहे आणि कडक ऊन असल्यामुळे तिथं काल महिला बेहोश झाल्यात अशी परिस्थिती आहे. मला आपण राज्यपालाच्या अभिभाषण उत्तर देता आहात आणि आपण त्याच्यामध्येही लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण या समग्र शिक्षण योजनेअंतर्गतल्या याच्यामध्ये काही लोकांना रेग्युलर केलं आणि काही लोकांना आपण त्याच्यात रेग्युलर केलेलं नाही. हे रेग्युलर करण्याच्या बाबतची भूमिका आहे. एकाला एक वेगळा नाही आणि त्याच याच्यामधल्या दुसऱ्याला दुसरा नाही असं करता येणार नाही. अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसच्या बाबत सुद्धा आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली होती, पण अजूनपर्यंत घोषणा केलेली आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आणि मला आपल्याला नम्र विनंती आहे की ते आंदोलन तिथं चाललेलं आहे, उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे, काही घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या आंदोलन त्यांच्या मागण्या मान्य करून ते आंदोलन सोडवलं गेलं पाहिजे. एवढीच माझी आपल्याला या पॉइंट ऑफ इम्प्रेशनच्या माध्यमातून. माननीय नानाभाऊंनी जो विषय या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेला आहे, संबंधित मंत्र्यांना सांगण्यात येईल, त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या काय मागण्या आहेत त्या समजून कशा सोडवता येतील याकरता पुढाकार घ्यायला संबंधित मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील. नंतर मांडून द्या. अरे उठबस खूप करावं लागतं. आता उत्तर झाल्यावर माननीय मुख्यमंत्री तुमचा पॉइंटही समजून घेतो आणि इन्फॉर्मेशन नंतर घेऊन घेतो. अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरील जो धन्यवादाचा प्रस्ताव आहे या प्रस्तावावर तब्बल 50 सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं. यामध्ये सन्मान्य श्री अर्जुन खोतकरजी, श्री चेतन तुपेजी, श्री राम कदमजी, श्री भास्करराव जाधव, श्री रमेशजी बोरनारे, श्री छगनराव भुजबळजी, श्री अमित झनकजी, श्री सुधीरभाऊ मुनघंटीवारजी, श्री शेखर निकमजी, श्री संजय गायकवाडजी, श्री जयंतराव पाटीलजी, श्री रत्नाकर गुट्टेजी, श्री राहुल कुलजी, श्री रईसभाई शेख, श्री सुनील प्रभूजी, श्री अतुल भोसलेजी, श्रीमती स्नेहाताई दुबे, श्रीमती मंजुळाताई गावित, श्री विजयसिंह पंडित, श्री हेमंत भोगले, श्री सुमित वानखेडे, श्री निलेशजी राणे, श्री हिरामणजी खोसकर, श्री रोहित पवार, श्री अनिल मांगुळकर, श्रीमती श्वेताताई महाले, श्री विलास भुमरे, श्री कैलास पाटील, श्री सत्यजित देशमुख, श्री चंद्रदीप नरके, श्री वरुण सरदेसाई, श्री अभिमन्यू पवार, श्री सुहास बाबर, श्री अभिजित पाटील, श्री बाबासाहेब देशमुख, श्री प्रताप अडसड, श्री अमोल खताळ, श्री संजय मेश्राम, श्री गजानन लवटे, श्री प्रवीण दटके, श्री विठ्ठलराव लंघे, श्री रोहित पाटील,
श्री मनोज जामसुतकर, श्री संजय उपाध्याय, श्री सिद्धार्थ खरात, श्री सिद्धार्थ शिरोळे, श्री देवेंद्र कोठे, श्री प्रवीण स्वामी, श्री हारून खान, श्री बालाजी काळे अशा जवळपास 50 सदस्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं. काहींनी अतिशय चांगल्या सूचना केल्या, काहींनी थोडी टीका देखील केली आणि मला असं वाटतं की एकूणच राज्याच्या धोरणांवर एक खूप समग्र अशा प्रकारची चर्चा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली. पहिल्यांदा तर मी माननीय राज्यपाल श्री CP राधाकृष्णनजी यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी आपल्या अभिभाषणाच्या माध्यमातून राज्याची पुढची दिशा ही मांडण्याचा प्रयत्न केला. FDI असेल, रोजगार असेल, कौशल्य विकास असेल, शेती असेल, सिंचन असेल, सोयाबीनची विक्रमी खरेदी असेल, रस्ते सुधारणा, शक्तीपीठ महामार्ग, वीज, आवास योजना, शैक्षणिक उपक्रम, आरोग्य, क्रीडा, मराठीचा अभिजात दर्जा अशा सर्व समावेशक विषयांवर माननीय राज्यपालांनी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की सभागृहातल्या जवळपास 17.36% एवढ्या सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला. फक्त आमच्या नानाभाऊंनी का घेतला नाही, काँग्रेस पक्षाने नानाभाऊचं नाव इथेही कापलं का असा प्रश्न मला या निमित्ताने येतोय. त्यामुळे आमच्या विदर्भाचा आवाज असा जर दाबण्याचा कोणी प्रयत्न जयंतराव करणार असेल, नाही असं नाही आहे. नानाभाऊ एक बुलंद आवाज आहे, असं कसं चालेल? तुम्ही एकतर ते 3-4 दिवस रंगबिरंगी कपडे घालून येत होते, त्यामुळे मला वाटलं आता नानाभाऊ जरा दुसऱ्या माहोलमध्ये आले आहेत, पण आज पुन्हा ते आपला पांढरे कपडे या ठिकाणी घालून आले. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की राहुल नाही, कालच आले होते राहुलजी. अच्छा, त्यामुळे पण काय हरकत नाही. मला असं वाटतं की राज्यातल्या जनतेने एक खूप मोठं मॅन्डेट या सरकारला दिलं आणि महायुतीच्या पक्षांवर एक मोठा विश्वास या ठिकाणी राज्याच्या जनतेने दाखवला आणि त्या विश्वासाला अनुरूप कार्य हे आमच्या महायुतीच्या सरकारकडनं केलं पाहिजे. याबद्दल एक भविष्याची वाटचाल आपण त्या ठिकाणी ठरवली आणि त्यानुसार आज राज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. खरं म्हणजे हा जो जनादेश आहे, हा जसा दणदणीत जनादेश आहे, तसाच तो जनादेश खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाचा मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने चालण्याचा हा जनादेश आहे असं आम्ही या ठिकाणी समजतो.